नमस्कार, ॲडव्हान्स शेती सेवामध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आपल्या वागडी गावातील प्रगतिशील शेतकरी पिराजी उत्तम चौधरी, वागडी दूध विकास सोसायटीचे चेअरमन यांच्या शेतामध्ये आज कापूस पीक पाहणीसाठी आलेलो आहोत। नमस्कार। नमस्कार। मेची लागवड आहे, 29 मेची लागवड आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय कपाशी सुद्धा हिरवीगार आहे, तणाचं नियोजन सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी केलेले आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचे चिरंजीव जे आहेत भावेश कुमार, हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे शेती करतात। ज्यावेळेस पण मी त्यांच्या शेतावरती येतो त्यावेळेस भावेश मला नेहमी कामात गर्क दिसतो आणि खरोखर असे तरुण तडफदार नेतृत्ववाले जर आपल्या शेती व्यवसायामध्ये जर उतरले तर नक्कीच शेतीतून आपण काहीतरी चांगला नफा किंवा चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकतो। खरोखर भावेचं मनापासून म्हणजे स्वागत करू इच्छितो किंवा भावेचं खरोखर मनापासून कौतुक करण्यासारखं आहे की हा तरुण मुलगा एक चांगल्यापैकी शेती करतो आहे। म्हणजे पूर्ण शेतीचं नियोजन तो आप्पांचा बरोबर खांद्याला खांदा लावून लहानपणापासून त्याने शेती व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात अजून कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की शेती व्यवसायासाठी एक जोडधंदा म्हणून या ठिकाणी त्यांनी पशुपालनाचा सुद्धा व्यवसाय तसेच कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी चालू केलेला आहे। खरोखर भावेचं मनापासून कौतुक करण्यासारखं आहे आणि असेच जर तरुण मंडळी जर खरोखर आपल्या शेती व्यवसायात उतरले आणि त्याला जोडधंदा म्हणून जर पशुपालन कुक्कुटपालन सारखे जर व्यवसाय चालू केलं तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचावेल, 100% उंचावेल। चला तर आपण त्यांच्या तिकडे गोठ्याकडे जाऊया। सोडलेलं नाही का? नाही ना। अरे वा, छान। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा केलेला आहे। या ठिकाणी गाई दिसत आहे आपल्याला। किती गाई दाखवा? जवळपास 9 ते 10 गाई आहेत। अरे बापरे, कॅमेऱ्याचा आवाज येतोय वाटतं, कॅमेरा बसवलेला आहे। हा बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे। म्हणजे शेतात कोणी येतं काय येतं त्यांना त्यांच्या मोबाईलद्वारे घरी बसून सुद्धा त्यांना बघता येतं। किती गाई जाता या सगळ्या? 9 गाई आणि 10 वासरे आहेत। या गाई वगैरे घरच्या तयार केलेल्या आहेत का? घरच्या तयार केलेल्या, म्हणजे विकत गाई घ्यायचं काम नाही। ज्या वासऱ्या आहेत त्याच गाई तयार करायच्या। छान। ही गाय जी आहे ती घरच्या दुधासाठी गावरानी गाय। गावरान गाय। अरे वा, छान। किती लिटर दूध देते ही गाय? 4-5 लिटर देते इकडे आम्हाला। असं आहे का? जिबू डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गाय ठेवली तुम्ही ना? हा, बिलकुल। जिबू डॉक्टर नेहमी सांगायचे तुम्हाला घरासाठी एक गावरान गाय पाहिजे। हा, म्हशी पण आहेत का? म्हशी 2 आहे ना। म्हणजे 8-9 गाई, 5-7 वासऱ्या आणि 2 म्हशी। 10 वासरे आहेत टोटल। 10 वासऱ्या। अरे वा। कोंबड्या सुद्धा आहेत बघा मित्रांनो, या ठिकाणी कोंबड्या सुद्धा काव 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 करतात। कोंबड्या सोडलेल्या आहेत का? नाही, सोडलेली नाही का? कुठल्या साईडला कोंबड्या? तिकडे 250 कोंबड्या आहेत। हा, अरे वा। ट्रॅक्टर घेऊन आले। मध्ये काय आपण कांडी भरलेली कांडी घ्यायचं। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी गायींसाठीचं पशुखाद्य आहे,
टाकीमध्ये छान व्यवस्था केलेली आहे आपण, जेणेकरून कोंबड्यांनी वगैरे त्या गोण्या वगैरे काढायला नको म्हणून छान व्यवस्था केलेली आहे. आव 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 आव. जवळपास 200-250 कोंबड्या या ठिकाणी आहेत. छान असं नियोजन केलेलं आहे आपण. चारा वगैरे या साईडला आहे का सगळ्या, कुठे मशीन वगैरे सगळं त्या साईडला आहे. अरे वा, छान नियोजन केलेलं आहे एकदम. बघा या ठिकाणी या पूर्ण शेडमध्ये चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. मध्ये कुट्टी मशीन वगैरे सुद्धा आहे. कुट्टी मशीन आहे काय, हे जुनं आहे वाटतं ना. छान. तरी साधारणतः आपण किती लिटर दूध चालतं आपलं? 30 ते 35 लिटर गाईचं आणि म्हशीचं मिळून सगळं. गावन काही काही गावन काही असं आहे का? आणि विशेष म्हणजे खास करून असं आहे की तुम्ही घरच्या वासरीपासूनच गाय तयार करतात, हे चांगलं आहे एकदम. म्हणजे बाहेरनं गाई विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला ना. जवळजवळ आम्ही वासऱ्या करतो, घरचे तयार करतो. घरच्या वासऱ्या तयार करतात, बरोबर. म्हणजे बाहेरचं गाई विकत घेण्याची गरजच नाही बाबा. छान असं नियोजन केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर तुमचा चिरंजीव भावेश, त्याचं सुद्धा तेवढंच कौतुक करायला पाहिजे की तो सगळं बघतो भाऊ असं ना. या ठिकाणी उकरड्यावर कोंबड्या वगैरे तिथंच चरतात. कोंबडीसाठी स्पेसिफिक काही खाद्य वगैरे घेतलंय का नाही? अंड्यांसाठी स्पेशल खाद्य वेगळं. असं आहे का? तरी साधारणतः रोजला किती अंडे देतात? आता कमी पहिले निघत होते 35-30 रोजचे? हो, रोजचे 35 ते 40 अंडे. निघायचे. आणि विक्री कसं जागेवर विकले जातात हा, अंडे? जागेवर विकलं जातं. काय अंड विकलं जातं तरी? आणि उन्हाळ्यात 12 रुपये देत होतो. उन्हाळ्यामध्ये 12 रुपये आणि असं हिवाळ्यात 15. 15. बरोबर. म्हणजे जवळजवळ 30-35 अंडे जर म्हटले तर रोजचं तुमचं नाही काय झालं तर 700-800 रुपये नुसतं तुमच्या अंड्यांवर आणि खर्च होऊन जातो तुमचा, बरोबर आहे ना. छान असं नियोजन केलेलं आहे. आणि खरोखर मित्रांना एक सांगावं असं वाटतं शेतकरी बंधूंना की शेतीबरोबरच जोड व्यवसाय हा फार महत्त्वाचा आहे. नुसतं शेती करणं हे खरोखर परवडत नाही आहे. जर शेतकरी मित्रांनो, जर खरोखर तुम्ही शेतीसोबत जर असं पशुपालन किंवा कुक्कुटपालनाचा व्यवसाय जर केला तर शेतकरी खरोखर त्याची आर्थिक परिस्थिती उंचावेल आणि अधिक जास्तीत जास्त नफा शेतकऱ्याला मिळणार आहे. धन्यवाद.